आज शनिवार, माझ्या मुलाची सकाळची शाळा होती. माझा मुलगा म्हणाला, आई माझ्या डब्याला पोहे पाहिजेत. मग मी पटकन पोहे करायला घेतले. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घातले. तेल घातल्यानंतर त्यात थोडंसं मोहरी आणि जिरे तेही घातले. ते तडतड झाल्यानंतर त्यामध्ये कांदा, मिरची असं सर्व काही टाकून घेतले. त्यामध्ये ते सर्व काही मिक्स करून घेतले. इकडे मी जे पोहे भिजवले होते त्या पोह्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ तेही टाकून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिंतोडाही दिले आणि तेही सर्व काही मिक्स करून घेतले. इकडे कांदा मिरची भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तेही छान असं मस्तपैकी परतून घेतले. त्यामध्ये थोडीशी हळदही घातली. हळद घालून छान असे परतून घेतले. नंतर गॅस बारीक करून त्यामध्ये थोडेसे पाणी घातले. पाणी घातल्यानंतर काय होतं, आपले पोहे जे आहेत ते छान मऊ लुसलुशीत होतात आणि हळदीचा जो कलर आहे तो सगळीकडे आपल्या पोह्यांना लागतो. आणि पाणी उकळी आल्यानंतर त्यामध्ये पोहे टाकले आणि ते छान असं मस्तपैकी परतून घेतले व त्यावर थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीरही घातली. कोथिंबीर घातली की पोहे कसे एकदम छान मस्त दिसतात. त्यानंतर मी पोहे थोडेसे झाकून ठेवले. झाकून ठेवल्यामुळे आपले पोहे छान एकजीव व्यवस्थित होतात आणि पोहे खाताना चवीलाही छान लागतात. तुमचे पण असेच होतात का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्यात तर सगळ्यांना खूप असे पोहे आवडतात. तुम्हालाही आवडतात का? माझ्या तर मुलाला मी पोहे करून दिले डब्याला. तुम्ही काय करता तुमच्या मुलांच्या डब्यात?